नमस्कार। आज दिनांक 4 एप्रिल 2015। आजची तिथी चैत्र पौर्णिमा, वार शनिवार। दिनविशेष श्री हनुमान जयंती। महाबली हनुमंताला सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने शत नमन। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। जेपी कोठारी ज्वेलर्स मधील 5 सोनसाखळ्या जप्त। मालेगावातून 2 सराफांना अटक। 2,31,000च्या 81 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी। एक्सिस बँकेच्या आरोग्यांच्या गाडीला अपघात। 2 जागीच ठार, 4 जणांची अवस्था गंभीर। ताडोबाला गेले होते सहलीसाठी। श्रीराम भक्त महाबली हनुमंताची जयंती साजरी। भाविकांनी लावल्या दर्शनासाठी रांगा। महाप्रसादाचंही मंदिरांमधून आयोजन। चैत्र पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण। हनुमान जयंतीवर चंद्रग्रहणाचं सावट। मंदिरांची कपाटं बंद। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। नमस्कार। आज दिनांक 5 एप्रिल 2015, वार रविवार। दिनविशेष ईस्टर डे। सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। जेपी कोठारी ज्वेलर्स मधील 5 सोनसाखळ्या जप्त। मालेगावातून 2 सराफांना अटक। 2,31,000च्या 81 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी। एक्सिस बँकेच्या आरोग्यांच्या गाडीला अपघात। 2 जागीच ठार, 4 जणांची अवस्था गंभीर। ताडोबाला गेले होते सहलीसाठी। श्रीराम भक्त महाबली हनुमंताची जयंती साजरी। भाविकांनी लावल्या दर्शनासाठी रांगा। महाप्रसादाचंही मंदिरांमधून आयोजन। चैत्र पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण। हनुमान जयंतीवर चंद्रग्रहणाचं सावट। मंदिरांची कपाटं बंद। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच। एक्सिस बँकेचे आरएमओ रवींद्र कनोट आपल्या कुटुंबासह ताडोबाच्या सहलीला गेले असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला। या अपघातात जखमी झालेल्या कनोट कुटुंबियांची प्रकृती अत्यवस्थ आहे, तर दोघांचा जागीच मृत्यू झालाय। एक्सिस बँकेचे आरएमओ रवींद्र कनोट, त्यांची पत्नी, 2 मुलं व बँकेचा स्टाफ ताडोबा येथे सहलीसाठी गेले होते। तेथून परतत असताना भीषण अपघात झाला व क्षणात आनंदावर विरजण पडलं। चंद्रपूरहून भद्रावतीकडे येत असलेल्या होंडा सिटीचा टायर फुटल्याने ती गाडी रस्ता दुभाजकावरून भद्रावतीकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या वॅगनारला धडकली। सायवल येथे हा अपघात झाला। हा अपघात एवढा भीषण होता की वॅगनार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक्सिस बँकेचे आरएमओ रवींद्र कनोट, त्यांची पत्नी, 2 मुलं व बँकेच्या स्टाफ मधील जितेश हरवानी यांची प्रकृती अत्यवस्थ आहे। दुसऱ्या गाडीत बँकेचे मॅनेजर व अन्य स्टाफ होता। या गाडीतील मनीष उईके व त्यांच्या पत्नीने जखमींना रुग्णालयात दाखल केलं।
JP कोठारी ज्वेलर्सच्या चोरीचे सूत्र अखेर पोलिसांना गवसले आहेत। गुन्हे शाखेनं मालेगावातून चोरीचं सोनं खरेदी करणाऱ्या 2 सराफांना अटक केली आहे, तसंच सोनसाखळ्याही जप्त केल्या आहेत। JP कोठारी ज्वेलर्स मधील चोरीचा छडा लावताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत। बुरखाधारी महिलांची पोलीस कोठडी संपता पोलिसांनी सोनं खरेदी करणाऱ्या 2 सराफांना मालेगावातून अटक केली आहे। साहेदाने या 2 सराफांना 100 ग्रॅम सोनं विकलं होतं। त्यापैकी 2,31,800 रुपयांचं 81 ग्रॅमच्या सोनसाखळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत। नितीन चव्हाण व अचिन दत्ता असं या मालेगाव निवासी आरोपी सराफांचं नाव आहे। 4 बुरखाधारींची पोलीस कोठडी संपते, त्या महिलांची कोठडी वाढवण्यात येणार आहे। कोठारी ज्वेलर्स की चोरी में जो हमने 4 महिलाओं को गिरफ्तार किया था मालेगांव से, यहाँ से PCR लिया गया था। चोरी गया हुआ माल रिकवर करने के लिए हम लोग मालेगांव गए थे हमारी टीम के साथ में। वहाँ पर हमने आरोपी के घर से 2,31,000 रुपये की मालमत्ता का जो सोना है जो चोरी हुआ था वो जब्त किया है। बाकी सोना अभी रिकवर करना बाकी है। कुछ सोना उन्होंने वहाँ के 2 सराफा बाजार के व्यापारियों को बेचा था। उसमें हमने 2 व्यापारियों को अरेस्ट किया है। कल आज उन्हें हम कोर्ट में पेश करेंगे और कभी पुलिस कस्टडी रिमांड मांगेंगे और उसकी रिकवर करने की हमारी कोशिश जारी है। बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर। शनिवारी महापालिकेत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। या बैठकीत झालेल्या चर्चावर पालकमंत्र्यांनी माहिती दिली। आज मी अमरावती महानगरपालिकेच्या आढावा बैठकीमध्ये सगळे सन्मान्य सदस्य, महापौर आणि या विभागाचे पूर्ण अधिकारी यांच्यासोबत बसून एक आढावा बैठक आणि एक चर्चा की महानगरपालिका कुठल्या पद्धतीने कसं वर्क केलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे या स्वरूपाची आमची चर्चा होती। आणि साधारणतः मी मागच्या एकदा मीटिंगमध्ये आले असताना मी ठरवून ठेवलं होतं की एखाद्या सगळ्या सन्मान्य सदस्यांशी बसून, अधिकाऱ्यांशी बसून आपल्याला महानगरपालिका डेव्हलपमेंटच्या हिशोबाने किंवा विकास व्हायच्या दृष्टीने कसं काम करावं त्या दृष्टीने आज ही आपली आढावा बैठक होती। त्याच्यामध्ये नगर रचना विभागाशी चर्चा झाली, स्वच्छता विभागाची चर्चा झाली, महिला बाल विकासाच्या विषयावर चर्चा झाली। आपल्या इथे मोठ्या प्रमाणात उद्यान आहेत, ती उद्यानं कसे डेव्हलप करता येईल यासंबंधी झालं। प्रकाश विभागाचा महत्त्वाचा विषय आहे की लाईट्स कसे असले पाहिजे, कसे चालू राहिले पाहिजे किंवा कधी बंद झाले पाहिजे हा याच्यावर चर्चा झाली। आरोग्य विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। याच्यामध्ये पशुवैद्यकीय विषयावरती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। महानगरपालिकेचा मालमत्ता कर की ज्यावरती महानगरपालिकेचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। एक महानगरपालिकेने ई-गव्हर्नन्स हा एक कन्सेप्ट जो आणला आहे तो सुद्धा खरंच एक कौतुक करण्यासारखा आहे। आणि सोबतच यामध्ये महानगरपालिका कार्यशाळा ज्या पद्धतीने चालवतात, महिलांसाठी काही सक्षमीकरणासाठी जे काही कार्यक्रम चालवतात त्याबद्दल सुद्धा चर्चा झाली। अतिक्रमण विभागाबद्दल चर्चा झाली की आपण कुठल्या पद्धतीने अतिक्रमण हटवायला पाहिजे किंवा त्यामध्ये काय करता येईल। आणि सोबत शिक्षण विभाग आहे। काही सन्मानित सदस्यांनी भारतीय समाजाबद्दलच्या काही विषयाबद्दल चर्चा झाली। स्वच्छता गृहाबद्दलच्या काही चर्चा झाल्या आणि या पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा आपण महानगरपालिकेची आज सगळ्या केल्या। आणि आज सध्या जर परिस्थिती पाहिली तर महानगरपालिका 1.5 ते 2 महिन्याच्या आधीची पोझिशन आणि सगळ्या सन्माननीय सदस्यांनी पार्टिसिपेट केल्यानंतर, सगळ्या सन्माननीय अधिकाऱ्यांनी पार्टिसिपेट केल्यानंतर आज सध्या तरी मला असं वाटतं की महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम चांगल्या पद्धतीने समोर दिसत आहे। आता जो एक विषय होता थोडासा की ज्या ठिकाणी आपले कंटेनर्स ठेवले जातात त्या कंटेनर्सच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे त्या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। आणि सर्व सन्माननीय सदस्य आणि सर्व सन्माननीय या पदाधिकारी इथले महानगरपालिकेचे यांनी सुद्धा त्यात कबुली दिली की येणाऱ्या काळामध्ये
आजूबाजूला जो कचरा असतो कंटेनरच्या तो सुद्धा राहणार नाही आणि आपण चांगल्या पद्धतीने महानगरपालिका आपली विदर्भात म्हणा किंवा महाराष्ट्रात एक नंबर कसे होईल या सुद्धा दिशेने आपण एक चर्चा केल्या. सोबत हॉकर झोनच्या सुद्धा आपण चर्चा केल्या. तर घनकचऱ्याबद्दलच्या चर्चा झाल्या की महानगरपालिका स्वच्छता हा आपला पहिला कन्सेप्ट आहे, आरोग्य विभाग हा दुसरा कन्सेप्ट आहे, तिसरा शिक्षण हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण चर्चा केल्या आणि सगळ्या लोकांनी आज महानगरपालिकेचे सदस्य, गटनेते, सगळे अधिकारी, आपले महानगरपालिकेचे महापौर, कमिशनर सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका खरंच स्वबळावर चांगल्या पद्धतीने चालेल असं मला अपेक्षित आहे. धन्यवाद. शनिवारी महापालिकेत पालकमंत्र्यांची आढावा बैठक सुरू असताना रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी एकच गोंधळ माजवला. सकाळपासून सर्व लाभार्थी गोळा झाले होते. सकाळची सायंकाळ झाली परंतु या रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण झालेच नाही. त्यामुळे या आढावा बैठकीतच लाभार्थ्यांनी गोंधळ माजवला. पालकमंत्री सांगा की चेक देऊन टाका म्हणा, ते वाटून द्या म्हणायचे. जरूर सर अधिकारी जाताना चेक द्या म्हणून. पहिले चेक कोणी अधिकाऱ्याच्या हातात नाही दिले आणि कोणाच्या हातात तयार नाही केली. उद्या तर आजची रोजी आम्हाला उद्या नाही देत ना समर्थ व्यक्ती. रमाई आवास योजनेच्या घरकुलाच्या चेकच्या संदर्भामध्ये या ठिकाणी संपूर्ण मिनिमम 250 लोकांना या ठिकाणी आज बोलावण्यात आलं होतं. गेल्याच 15 दिवसापासून जे घरकुलाचे चेक या ठिकाणी तयार झाले आहेत. लाभार्थी या ठिकाणी दररोज येतो आणि चक्रा मारून जातो, माझे चेक द्या. पण इथले अधिकारी सांगतात की या ठिकाणी पालकमंत्री येणार आहे, त्याच्या हस्ते या चेकचं वाटप होणार आहे. आज पालकमंत्र्यांची या ठिकाणी आढावा बैठक होती आणि त्यामध्ये या अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी चेक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता. यांना सर्वांच्या घरी लोक गेले, ज्यांचे चेक तयार झाले यांच्या घरी एजन्सीचे लोक गेले. त्यांनी सांगितलं की तुम्ही 11 वाजता या ठिकाणी या, तुमचे चेक वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहेत. या ठिकाणी जे लाभार्थी होते ते सकाळी 11 वाजतापासून या ठिकाणी आलेले आहेत. आता मिनिमम 7 वाजले तरी पण अजूनपर्यंत पालकमंत्री या ठिकाणी या सभागृहात आले नाही आणि त्यांनी चेकचं वाटप केलं नाही. हे संपूर्ण गरीब जनता उपाशी तापाशी या ठिकाणी इथं उपस्थित आहे. पण तरी पण आतापर्यंत त्यांना चेक दिला नाही. ते संपूर्ण रमाई आवास योजनेचे लाभार्थी आयुक्ताचा आणि पालकमंत्र्यांचा निषेध करतात आणि हे आपापल्या घरी या ठिकाणी चेक न घेता घरी वापरतात. पुरा येथे निवासी असून नरेश आठवले. मी माझ्या एजन्सीचे आले होते माणसं. त्यांनी सांगितलं की माझा घरकुलाचा चेकचा वाटप आहे. तरी मी सर्व लोकांना आमच्या मोहल्ल्यातील त्यांना मी घेऊन 11 वाजतापासून इथं संध्याकाळी आता 7 वाजून राहिले तरी या लोकांनी आतापर्यंत चेकचं वाटप केलेलं नाही. आणि अधिकाऱ्यापर्यंत जायचं तर ते म्हणतात की बा आम्ही पालकमंत्र्यांच्या हस्ते तुम्हाला चेक वितरण करू. पण आतापर्यंत हे आता 8 वाजून राहिले तरी या लोकांना चेक काही भेटले नाही. म्हणून सर्व लोक माधवपुऱ्यातील सर्व परत गेले. या प्रकरणी पालकमंत्र्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की घरकुलाच्या चेकच्या वितरणाचा कार्यक्रम नव्हताच. नाही, घरकुलाचा आज कार्यक्रम नव्हता. ऍक्च्युली चेक वाटपाचा, घरकुलाचा चेक वाटपाचा आज जो कार्यक्रम होता तो तसा नव्हता. मला ऍक्च्युली त्यांच्याशी बोलायचं होतं की घरकुलाची जी लोक आहेत त्या लोकांना समाधान आहे की नाही चेक घेताना, हे मला त्यांची चर्चा करायची. घरकुलाचा चेक वाटप करणं हा आपला फार, कारण मला मीटिंगमध्येच इतका उशीर होणार होता कदाचित मला असं वाटतं की काही लोकांना असं वाटलं असेल की चेक मिळणार आहे म्हणून कदाचित ते जास्तीचे लोक आले येऊ शकतात. पण तसा काही आजचा विषय नव्हता. घरकुलाचा चेक वाटवण्याचा विषय हा महानगरपालिकेचा आहे. ज्या दिवशी आम्ही घरकुलाचे चेक वाटू त्या दिवशी किंवा हे नगरसेवकाने ठरवायचं की घरकुलाचा चेक इथे वाटायचा की त्यांच्या घरपोच करायचा हा त्यांचा हे आहे. त्यांनी सन्माननीय नगरसेवकांना जर असं वाटलं की घरकुलाचा चेक वाटत असताना कोणाकोणाला बोलवायचं, मी स्वतः पालकमंत्री असले पाहिजे किंवा अजून कुठले आमदार असले पाहिजे तर त्यांनी ठरवून त्याचा तो विभाग मार्गी लावायचा. माझी भूमिका आहे की अमरावतीमध्ये असणारी जी लोक आहेत घरकुलाचा ज्यांना लाभ मिळाला त्यांना चांगली घरकुलं मिळाली की नाही, त्यांना पैसे जे आम्ही देतोय त्याचा मोबदला बरोबर मिळतो की नाही मला त्याची चर्चा करायची. पण आज काय झालं नेमकं की या परिस्थितीमध्ये खूप मोठा उशीर झाल्यामुळे त्यांची माझी चर्चा होऊ शकली नाही. कारण मी स्वतःच इतका लेट व्हायला, कारण कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात राहतात. आणि तुमच्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट सांगतो की गेल्या या इथे जे काही नगर असे आपले पालकमंत्री होते त्याच्या मानाने
माझा जो स्पीड आहे सध्या तो फार हाय स्पीड आहे. तर मी एका दिवशी 4-4, 6-6 मीटिंग अटेंड करतो आणि सगळ्यांच्या सोबत राहून मीटिंग करतो, सगळ्यांशी बोलता. तुम्ही सगळे लोक पाहता, मी जेव्हा सर्किट हाऊसला बसतो त्या पद्धतीने कोणाकोणाचे विषय कसे समजून घेतो. तो माझा एक थोडासा माझा स्वतःचा एक चांगला भाग किंवा माझा एक पार्ट म्हणून मी काम करत असल्यामुळे हा सध्या आपण सगळे विषय वेगळ्या पद्धतीने मार्गी लावत आहे. चेक वाटपाचा विषय हा आपल्यासाठी फार काही महत्वाचा नव्हता, कारण चेक वाटपाचा विषय हा महानगरपालिकेचा आहे. परंतु मनपात चर्चा होती की घरकुलाच्या चेक वितरणाचा कार्यक्रम नियोजित होता, लगेच तो स्थगित करण्यात आला. याला कारण म्हणजे अमरावतीचे आमदार. पालकमंत्र्यांच्या हस्ते रमाई आवास योजनेच्या धनादेशाचे वितरण नियोजित होते, तशी व्यवस्थाही करण्यात आली. परंतु अचानक अमरावतीच्या आमदारांचा फोन आला आणि हा धनादेश वितरण कार्यक्रम रद्द झाला. मनपा वर्तुळात अशी चर्चा होती की आयुक्तांना फोन केला आणि मनपा आयुक्तांनी ही बाब पालकमंत्र्यांना सांगितली. त्यामुळे हा कार्यक्रम राजकीय वाद होऊ नये म्हणून स्थगित करण्यात आला. यावरून भाजपाच्या आमदारांमध्ये दुफळी असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. भाजपाचे आमदार आपापल्या पोझिशनला धरून चालत असल्याचेही बोलले जात आहे. आमदारांचा आयुक्तांना फोन आला, बोलणी झाली, फोन पालकमंत्र्यांना दिला गेला आणि पालकमंत्र्यांचे बोलणे संपताच गोंधळ झाला. ही शनिवारच्या या बैठकीतली वस्तुस्थिती होती, जी कित्येक उघड्या डोळ्यांनी बघितली हे इथे उल्लेखनीय. आणि या विभागाचे पूर्ण अधिकारी त्यांच्यासोबत बसून एक आढावा बैठक आणि एक चर्चा की महानगरपालिका कुठल्या पद्धतीने कसं वर्क केलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे या स्वरूपाची आमची चर्चा होती. आणि साधारणतः मी मागच्या एकदा मीटिंगमध्ये आले असताना मी ठरवून ठेवलं होतं की एखाद्या सगळ्या सन्मान्य सदस्यांशी बसून, अधिकाऱ्यांशी बसून आपल्याला महानगरपालिका डेव्हलपमेंटच्या हिशोबाने किंवा विकास व्हायच्या दृष्टीने कसं काम करावं त्या दृष्टीने आज ही आपली आढावा बैठक होती. त्याच्यामध्ये नगर रचना विभागाची चर्चा झाली, स्वच्छता विभागाची चर्चा झाली, महिला बाल विकासाच्या विषयावर चर्चा झाली. आपल्या इथे मोठ्या प्रमाणात उद्यानं आहेत, ती उद्यानं कसे डेव्हलप करता येईल यासंबंधी झालं. प्रकाश विभागाचा महत्त्वाचा विषय आहे की लाईट्स कसे असले पाहिजे, कसे चालू राहिले पाहिजे किंवा कधी बंद झाले पाहिजे हा याच्यावर चर्चा झाली. आरोग्य विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. याच्यामध्ये पशुवैद्यकीय विषयावरती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. महानगरपालिकेचा मालमत्ता कर की ज्यावरती महानगरपालिकेचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. एक महानगरपालिकेने ई गव्हर्नन्स हा एक कन्सेप्ट जो आणला आहे तो सुद्धा खरंच एक कौतुक करण्यासारखा आहे. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला आहे, जो अत्यंत बुद्धिमंत आहे, मनोवेगे जो कुठेही पोहोचू शकतो, अशा भीमरूपी महारुद्राची जयंती भक्तिभावाने साजरी होते. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती अनंत बलवंत असा श्री शंकराचा अवतार केसरी नंदन हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेच्या पर्वावर सर्वत्र भक्तिभावाने व उल्हासात विविध कार्यक्रमांनी साजरी होते. पांढरी हनुमान मंदिर येथे भाविकांनी दर्शनाला गर्दी केली. रुईच्या हारांनी मारुतीराय झाकून गेलेत. शनीची 7.5 शनिबाधा असलेल्यांनी मारुतीचं दर्शन घेतल्याने त्यांचा मार्ग सुकर होईल असं वरदान हनुमंताला असल्याने मारुतीचं आवर्जून दर्शन घेतलं जातं. श्रीरामाचा परमभक्त ज्याच्या हृदयात श्रीराम सीता सदैव वास्तव्याला आहेत, अशा हनुमानाचा जन्म पायसाच्या प्रसादाने झालाय. वनारी अंजनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करत असताना राजा दशरथाच्या राणीच्या हातातील पायसाचा द्रोण घारीने उचलला व तो अंजनीच्या हातात टाकला. त्या प्रसादाने मारुतीरायांचा जन्म झाला अशी कथा पुराणात आहे. पहाटे सूर्योदयाला जन्मलेल्या मारुतीरायाने जन्मताच आकाशात झेप घेतली. अंजनीसुत वायुपुत्र महाबली अशा नावांनी संबोधल्या जाणारे हनुमान आपल्या भक्तावर लगेचच कृपा करतात. सौख्यकारी दुःखहर्ता अशी मारुतीरायाची विविध रूपं आहेत. शहरात मारुतीचे अनेक मंदिरं आहेत.
जोग चौकातील घंटाघरानजीकच्या हनुमान मंदिरात असंख्य भाविकांनी दर्शनाला रीघ लावली. अनेक ठिकाणी हनुमान चालीसा पठण, मारुती स्तोत्राचं पठण मंदिरांमध्ये करण्यात आलं. कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मुंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असवर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे. अंत काल रघुबरपुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई. सांगापूर येथील हनुमान मंदिर एक जागृत देवस्थान असून हे मारुतीराय अनेकांना पावले आहेत. जयंती उत्सवादरम्यान येथे भाविकांनी दर्शनाला अत्यंत गर्दी केली. महाप्रसादाचं वितरणही येथे करण्यात आलं. अंजनी पुत्र शंभू तो वायुपुत्र महाबला अशा हनुमंताचं जागृत देवस्थान म्हणून चांगापूर येथील हनुमान मंदिर ओळखलं जातं. चांगापूर येथे भाविकांनी हनुमान जयंती निमित्त दर्शनासाठी रांगा लावल्या. दर शनिवारीही येथे मोठ्या संख्येनं भाविक दर्शनाला येतात. शनिवार हनुमान जयंती अशा पर्वावर मोठ्या संख्येनं भक्तांनी मारुतीरायाचं दर्शन घेतलं. महाप्रसादाचंही येथे आयोजन करण्यात आलं. मोठ्या संख्येनं भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मुंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया. राम लखन सीता मन बसिया. हनुमान जयंतीनिमित्त चांगापूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आलं. दरवर्षी हनुमान जयंतीच्या पर्वावर हा सामाजिक उपक्रम राबवला जातो. शेकडो भाविक येथे रक्तदान करतात. चांगापूर येथे हनुमान मंदिर व रक्तदान समिती यांच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं. दरवर्षी हा सामाजिक उपक्रम राबवून हनुमान जयंती साजरी केली जाते. गेल्या वर्षी 350 जणांनी रक्तदान केलं होतं. यंदा 1 वाजेपर्यंतच हा आकडा 200 पर्यंत गेला होता.
गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नवीन वर्षातील शनिवारचं चंद्रग्रहण पहिलं. महाराष्ट्रात हे ग्रहण खंडग्रास असून अनेक गावांमध्ये ग्रहणासह चंद्रोदय झाला आहे. हनुमंत जयंतीच्या पर्वावर यंदा चंद्रग्रहण आलंय. ग्रहणादरम्यान मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. हनुमान जयंतीच्या पर्वावर यंदा चंद्रग्रहण आल्याने जयंती उत्सवावर ग्रहणाचं सावट होतं. हे खग्रास चंद्रग्रहण आहे, मात्र महाराष्ट्रात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. ग्रहणाचे वेध पहाटेपासूनच सुरू झाले आहेत. सायंकाळी 5:45ला ग्रहणाला सुरुवात तर 7:15 ग्रहण समाप्ती असा 29 मिनिटं 15 सेकंदांचा ग्रहण अवधी महाराष्ट्रातला आहे. ग्रहणादरम्यान मंदिरांचे दरवाजे बंद ठेवण्यात येतात. श्री अंबा व एकविरा देवी मंदिराचे दरवाजे वेध लागल्यापासूनच बंद करण्यात आले आहेत. यापूर्वी 24 एप्रिल 1986 रोजी हनुमान जयंतीला चंद्रग्रहण आलं होतं. चंद्रग्रहण जे आहे आपल्या भारतामध्ये चंद्र हा ग्रस्तोदित निघून आलेला आहे, ग्रहणासहित निघून आलेला आहे. म्हणून आपल्याकडे ग्रहण आहे. ग्रस्तोदित नसतात आपल्याकडे ग्रहण नसतं. आपल्याकडे तसं हे ग्रहण नाही आहे, पण चंद्राचा उदय जो होऊन आला तो ग्रहणासहित होऊन आला, म्हणून आपल्याला ग्रहण पाहावं लागत नाही. बरं, मग ग्रहण कालावधीमध्ये सर्वच मंदिरांची कपाटं बंद केल्या जात आहेत. हो, त्याचं शास्त्रीय कारण? शास्त्रीय कारण ग्रहणामध्ये देवाला हे चालत नाही ना काहीच, म्हणजे स्नान दर्शन वगैरे काहीच नाही चालत ग्रहणामध्ये. म्हणून तुम्ही त्याचे मंदिर बंद करून लोक भक्तांना आपण अडवू नाही शकत. भक्त काही अडवू शकते. आता इथे पाहूनच राहिले तुम्ही, आता 3 वाजून राहिले तरी ओट्या चालूच आहे. त्याला आपण अडवू नाही शकत. त्याच्यानं मंदिर बंद करून सगळे वस्त्र काढून देवाचे त्यांच्यावर अभिषेकाची धार लागल्या जाते आणि ती 3 तास कंटिन्यू चालू राहते. आणि ग्रहण संपल्यानंतर पुन्हा देवाला स्नान वगैरे घातलं जाते, पुन्हा वस्त्र बरं. आज चंद्रग्रहण आणि हनुमान जयंती तसा शनिवार असा अभूतपूर्व तिहेरी योगायोग आलेला आहे. त्याचा काही विपरीत काहीच नाही. राशीने म्हणजे प्रत्येकाच्या राशीप्रमाणे त्याचा परिणाम होईल. कुंभ राशी आहे तिला त्रास होईल, असे काही राशी आहे त्यांना त्रास होणार. ग्रहणाचा असंही जरी नसलं तरी ग्रहणाचा राशीपर्यंत त्रास असते. हनुमान जयंतीचा जो उत्सव साजरा होतोय तर मग तो उत्सव ग्रहण सुटल्यानंतर साजरा करावा? नाही, वेध लागायच्या पहिलेच हनुमान जयंती होऊन गेली. त्याच्यानं काही प्रश्न नाही. जन्माच्या वेळेला वेध नव्हते, त्याच्यानं सकाळी जन्म होऊन गेला. त्याच्यानंतरचा दर्शन वगैरे तुम्ही करू शकता. 11:30 वाजेपर्यंत त्यांनी दिलेलं आहे. बालभाग वगैरे पाळावे, 11 नंतर पाळावे, त्याप्रमाणे 11 वाजता मंदिर बंद. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगची समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे. येथील उड्डाणपुलासाठी अनेकदा भूमिपूजन झालं, मात्र त्यापुढे प्रक्रिया सरकलेली नाही. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे. रेल्वे क्रॉसिंगवर फाटक बंद असताना दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबते. फाटक बंद झाल्यावरही अनेक वाहनधारक आपल्या गाड्या येथून काढतात. हा अत्यंत जीवघेणा प्रकार आहे. अशा वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हनुमान जयंती निमित्त आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. घंटी घड्याळ जोगचौक येथून निघालेल्या शोभायात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधलं. जोगचौकातील हनुमान मंदिरातून हनुमान जयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. गेल्या 9 वर्षांपासूनचा हा उपक्रम सुरू आहे. ढोल ताशे, आतिषबाजी, देखावे या शोभायात्रेत होते. तुषार भारतीय, विलास इंगोले, प्रवीण हरमकर, हिमेश सराफ, विक्की ओझा आदी मान्यवर या शोभायात्रेत सहभागी होते. घोड्यावर आरूढ शिवाजी महाराज, बाल शिवाजी यांनी नागरिकांचं लक्ष वेधलं. हनुमान, बाल हनुमान, राम, सीता, लक्ष्मण यांचे वेश बालकांनी धारण केले होते. मनपा स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांच्या नेतृत्वात ही शोभायात्रा काढण्यात आली.
सुरक्षा कॉलनी येथील हनुमान मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक्स लावण्यात येत आहेत. नगरसेविका स्वाती निस्ताने यांच्या हस्ते येथे भूमिपूजन करण्यात आलं. सुरक्षा कॉलनी येथील हनुमान मंदिरात पेव्हिंग ब्लॉक्स लावण्यात येत आहेत. नगरसेविका स्वाती निस्ताने यांच्या प्रयत्नाने 3,25,000च्या निधीतून हे विकास काम करण्यात येत आहे. नगरसेविका स्वाती निस्ताने यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. महारुद्र संस्थान की जय. खाली तसं नाही ऐकत नाही का? SRPF कॅम्प परिसरातून आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या निमित्त ही शोभायात्रा काढण्यात आली. SRPF कॅम्प येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं. या निमित्त पालखी शोभायात्रा काढण्यात आली. पालखीचं ठिकठिकाणी पूजन करण्यात आलं. दिंडी भजनासह निघालेल्या शोभायात्रेत भाविक सहभागी होते. उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाला पाण्याची गरज असते. वाटसरूंना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ परिसरात मातोश्री पाणपोई सुरू करण्यात आली. शिवाय जनावरांसाठीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तहानलेल्यांना पाणी या संत गाडगेबाबांच्या संदेशाप्रमाणे शहरात पाणपोई सुरू करण्यात येत आहेत. विद्यापीठ परिसरात मातोश्री पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं. शिवसेना विद्यापीठ शाखा प्रमुख अमोल निस्ताने यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन समारंभाला परिसरातील नागरिक उपस्थित होते. याच परिसरात जनावरांसाठी पाणी पिण्याचीही सोय करण्यात आली आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सायन्स कोर मैदान येथे 10 ते 13 एप्रिल दरम्यान ऐतिहासिक कृषी प्रदर्शन व कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. या ऐतिहासिक आयोजनाची जय्यत तयारी सुरू आहे. 125 कर्मचारी या तयारीला लागले आहेत. ग्रामीण भागातील दर्शन, शेतकरी, त्याचं कुटुंब व भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे पुतळे येथे तयार करण्यात आले आहेत. प्रदर्शनासाठी विशाल डोम तयार करण्यात आलाय. नामांकित कंपन्यांचे स्टॉल येथे लावण्यात येणार आहेत. 15 विशेषज्ञ व्याख्यान देणार आहेत. या प्रदर्शन व कार्यशाळेची युद्ध स्तरावर तयारी सुरू आहे. दिल्लीहून स्पेशल फायबर स्टॉलही बोलवण्यात आले आहेत. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखम जीवेत, शतम जीवेत,
जीवेत शरद शतम. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. जेपी कोठारी ज्वेलर्स मधील 5 सोनसाखळ्या जप्त. मालेगावातून 2 सराफांना अटक. 2,31,000च्या 81 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी. एक्सिस बँकेच्या आरोमेनच्या गाडीला अपघात. 2 जागीच ठार. 4 जणांची अवस्था गंभीर. ताडोबाला गेले होते सहलीसाठी. श्रीराम भक्त महाबली हनुमंताची जयंती साजरी. भाविकांनी लावल्या दर्शनासाठी रांगा. महाप्रसादाचंही मंदिरांमधून आयोजन. चैत्र पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण. हनुमान जयंतीवर चंद्रग्रहणाचं सावट. मंदिरांची कपाटं बंद. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.